गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आपले पुन्हा स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. मी तयार झालो आहे. आता कुठे चाललो आहे मी? तर मी चाललो आहे पुण्याला. का चाललो आहे ते तुम्हाला सांगतो. आता बसमध्ये हा आवाज ऐका. ह्या महिला ज्या आहेत त्या पंढरपूरला चाललेल्या आहे आणि जाता जाता एक भजन किंवा गाणं म्हणताय देवाचं. अहिल्यानगरवरून मी बस चेंज केली. आता शिवाईमध्ये बसलो होतो. समोर दिसतीये ती पण लालपरी आहे. आता मी अहिल्यानगर सोडलं. धन्यवादची कमान दिसतीये आणि पुढं एकदम मनमोहक रस्ता होता. म्हटलं तुमच्यासोबत ही क्लिप शेअर करावी. नागमोडी असा रस्ता होता आणि एकदम भारी वाटत होतं त्या रोडनी. असे भारी रस्ते पाहत पाहत मी पुण्याला पोहोचलो. पुण्याला मी रामवाडीला उतरलो आणि रामवाडीवरून मेट्रो धरली आणि डेक्कन जिमखान्याला उतरलो मी. हे रामवाडी स्टेशन येतं. ऑफिसच्या कामानिमित्त मला जवळपास पुढचे 15 ते 16 दिवस 17 दिवस जवळपास पुण्यामध्येच असावं लागणार आहे. तर पुण्यामध्ये मी आलेलो आहे आता. तर पुण्यामध्ये मी आलेलो आहे सध्या. तर मला पीजी भेटत नव्हतं सुरुवातीला. तर मग मी काय केलं, आता मी एक हॉटेल होतं त्याच्यामध्ये थांबलो. पण आता नेक्स्ट त्याच्यासाठी मला बघावं लागलं. माझं कामही चालू केलेलं आहे मी आणि आता भरपूर टाइम झालेला आहे. जवळपास तुम्ही जर बघितलं टाइम तर 2 वाजत आलेले. हे बघा, 2 वाजत आलेले. तर जेवण झालेलं नाही अजून. आता जेवायला जातोय मी आणि आता चाललो, बघतो, जेवण करतो. जेवण करून नंतर पीजीचा शोध घेतो आणि सायमल्टेनियसली कामही करायचंय मला. आलेलोय मी खाली आता. आता बघतो. हा आहे तुकाराम पादुका चौक. याच मार्गावरून तुकाराम महाराजांची पालखी जाते पंढरपूरकडे. माझ्याकडून कॅमेरा थोडा हलतोय कारण शूटिंग काढताना थोडीशी भीतीही वाटते आणि ऑकवर्डही वाटतं. हा जो रस्ता आहे तो आहे एफ-सी रोड, फर्ग्युसन कॉलेज रोड आहे. फर्ग्युसन कॉलेज पुण्यातला खूप फेमस रस्ता आहे आणि प्रचंड वर्दळ असते या रोडवर. वन वेच आहे हा रोड. तर नमस्कार मित्रांनो, आता मी चाललेलो आहे पीजी बघायला. हिंजेवडी चौक या साईडला चाललेलो आहे. खूप गर्दी इथं आता रोडवर सध्या. खतरनाक गर्दी. चला जाऊ. अजून काही मला पीजी भेटलेली नाही आहे. म्हणजे जी बघितली ती इतकी काही आवडली नव्हती. मग आता मी ऑफिसला चाललेलो आहे. डायरेक्ट हॉटेलमधून चेकआउट करतोय आणि ऑफिसला जातोय. तिथं बॅग ठेवतो आणि संध्याकाळी मी पीजी बघतो आणि जी आवडेल ती फिक्स करून टाकतो. कारण हॉटेलला भरपूर पैसे लागत आहे मला म्हणून. तर चला आता निघतो मी ऑफिसला. जवळपास 8 सव्वा 8 झालेले. 10 वाजेपर्यंत मी ऑफिसला पोहोचेल. तिथं बॅग ठेवल आणि संध्याकाळी 6-7ला मी ऑफिसमधून बाहेर निघेल. तर आता जाऊ ऑफिसला. पुण्यामध्ये एक गोष्ट फार चांगली आहे की सकाळी सकाळी रोज रस्ते झाडले जातात. चेकआउट झालेले आहे आता. आता मी निघालोय मसोबा गेट किंवा शिवाजीनगर का, तिथं बस भेटेल मला. बघू आता. एफ-सी रोड. हा रस्ता बघा एकदम स्वच्छ दिसतोय आणि समोर झाडायचं काम चालू आहे आणि लगेच त्याचा कचराही उचलला जातो. असं नाही की फक्त गंज करून ठेवून देता. कचरा उचलायचं काम लगेच चालू असतं. आता ही दिसती तुम्हाला मारुती मिसळवाले, जे की अहिल्यानगरचे भरपूर फेमस असे आहे. हे बघा इथे झाडायचं काम चालू आहे. आता मी रस्ता क्रॉस करून घेतो आणि मसोबा गेटकडे जातो, म्हणजे शिवाजीनगरकडे. मी जिथे चाललो आहे त्याला म्हणता मसोबा गेट आणि त्याला मसोबा गेट याच्यामुळं म्हणता कारण तिथं मसोबाचे मंदिर आहे म्हणून. हा समोर जो दिसतोय तो तुम्हाला आहे कृषी कॉलेज समोरचा उड्डाण पूल आहे. ही मेट्रो आहे शिवाजीनगर ते हिंजवडी आणि त्याच्या समोर एक कमान दिसती, ती आहे महात्मा कृषी फुले महाविद्यालय पुणेची. आता प्रॉपर दिसत असेल, मी झूम करून दाखवतो.
आता हे वडाचं झाड बघा किती मोठं आहे, पण मेट्रोचं स्टेशन होतं आहे आता इथं, तर त्याच्यामुळे ते कट केलेलं आहे बरोबर प्रॉपर असं. एकदम भारी व्ह्यू आहे या झाडाचा. आता आलोय मी बस स्टॉपला, बसची वाट बघतोय आणि मला रेल्वे स्टेशन बस भेटली, जी की मला हिंजवडी फेज 3ला सोडवणार होती. ऑफिसला आल्या आल्या मी कॅन्टीनमध्ये आलो. हा आहे समोरचा व्ह्यू कॅन्टीनमधून असं दिसतं. आणि आणि मी नाश्त्याला घेतला होता उपमा, सांबर आणि चटणी. भारी होता नाश्ता. खूप हेवी पण झाला माझ्यासाठी, कारण मी इतकं जनरली खात नाही. नाश्ता झाल्यानंतर मी चहा घेतला, कारण सकाळी मी काहीच खाल्लेलं नव्हतं ऑफिसला येताना. मग चहाही घेतला. नमस्कार मित्रांनो. तर मी जसं तुम्हाला मागे सांगितलं होतं, म्हणजे थोड्या वेळा आधी सांगितलं होतं की मी पी जी बघतोय. तर एका पी जी मी ऑनलाईन बघितली गुगल मॅपवर आणि त्यांना कॉल केला होता. आता ऑफिस सुटल्यानंतर, म्हणजे मी जवळपास 7 वाजता ऑफिसमधून बाहेर पडणार आहे, तर ते सुटल्यानंतर मी तो पी जी जाऊन बघतो कसा आहे. शक्यतो मी फायनलच करण्याच्या मनस्थितीत आहे, कारण ऑफिस करून पी जी बघणं अवघड आहे. तर आता वाजलेले दुपारचे 1. तर मला सकाळी वाटलं होतं नाश्ता केल्यानंतर की जेवण करावं लागणार नाही, पण भूक लागलेली आहे. तर आता मी जेवण करतोय. 1:15 झालेला आहे जवळपास. जेवण करतो आणि परत मग कामाला जातो. सकाळी नाश्ता हेवी झाल्यामुळे मी दुपारी काय केलं, फक्त राईस घेतला. तो व्हेज पुलाव होता ॲक्च्युली, त्याच्यामध्ये व्हेज जास्त दिसत नव्हते. चवीलाही तो ॲव्हरेज होता. मी जेवण केलं, कॅन्टीनच्या बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर ह्या एकदम करंज्या भारी दिसत होत्या. म्हणलं तुमच्यासोबत शेअर करावा, म्हणून हा व्हिडिओ ॲड करतोय मी. बाहेर येता येता माझी भूक काही पूर्ण गेलेली नव्हती किंवा तो थोडा तिखट होता, म्हणून मी काय केलं, चोको चिप्स नावाचे बिस्किट घेतले, त्याला कुकीज म्हणता इंग्लिशमधून. तर ते घेतले, बाहेर आलो, बाहेर येऊन ते खाल्ले, जे की चवीला एक नंबर होते. आता कंपनीत शूट करताना मला जास्त फेस दाखवता येत नाही किंवा ऑकवर्डच जास्त वाटतं. घरी असल्यानंतर व्लॉग वेगळे असतात, कंपनीमध्ये वेगळं आहे. कंपनीमध्ये फिरता फिरता बघा मला शेवग्याचं झाड दिसलं, ज्याला भरपूर शेंगा आलेल्या होत्या. मला नाही वाटत कोणी तोडून नेत असेल इकडं. आणि त्याच्याच खाली एक मस्तपैकी फूल दिसलं होतं मला. आपल्याकडं गवत म्हणाले याला जनरली, पण मग हे फूल एकदम भारी होतं. म्हटलं ही क्लिप तुमच्यासोबत शेअर करावी. एकदम पिवळं होतं आणि एकदम छोटंसं होतं. आणि आता नेक्स्ट जो आहे तो आहे ऑफिसमधलं कॅन्टीनमधला लाईट, जो की खूप भारी दिसत होता. म्हटलं ही क्लिप तुमच्यासोबत शेअर करावी. तर हा होता आजचा व्लॉग. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि उद्याचा ब्लॉग नक्की बघा, का तर मला पी जी भेटती का नाही, कशी असते ती, मी हे तुमच्यासोबत शेअर करेन. थँक्यू. बाय बाय.